गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण स्टार्ट केलं होतं अमाइन्स चॅप्टर. अमाइन्स चॅप्टरमध्ये आपण व्हॉट इज मीन बाय अमाइन्स, क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स. अमाइन्स आर डेरिव्हेटिव्स ऑफ ammonia in which one, two, or all three hydrogen atom of ammonia is replaced by alkyl group or aryl group. So depending on that, they will form aliphatic amines or aromatic amines. Okay, classification depending on the alkyl group attached to the ammonia. Okay, they are primary amines, secondary amines, and tertiary amines. Then next point was aliphatic amines and aromatic amines. Okay, if R group is there, that will be the aliphatic amines to the nitrogen, and if aromatic compound is attached to the nitrogen, they will be considered as the aromatic amines. Okay, then there will be the nomenclature for primary amines, secondary amines, and tertiary amines. So here amines are given the nomenclature depending on the common names and IUPAC name. Common names are, here we are using alkyl amines, and if two or three same groups are there, we are using the prefixes like a di and tri. Okay, that was the common names. And IUPAC system, here in IUPAC system, primary amines are named replacing by the ending e of the parent alkane by suffix a amines, so that alkane become E of the alkane is replaced by amines, so that become alkanamines. Secondary and tertiary name as the n substitute derivatives, primary amines, and the largest alkyl group attached to the nitrogen is taken as the parent alkane. Okay, काही एक्झाम्पल आपण ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक अमाइनचे आपण लास्ट लेक्चरला पाहिली होती. या पॉईंटमध्ये किंवा आत्ताच्या प्रेझेंट याच्यामध्ये आपल्याला काय स्टडी करायचं, प्रिपरेशन ऑफ अमाइन्स. अमाइन्स कसं प्रिपेअर करायचे आपल्याला. ओके, त्यातली पहिली मेथड आहे बाय अमोनोलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड. बाय अमोनोलिसिस पहिली मेथड बा, फर्स्ट मेथड बाय अमोनोलिसिस. अमोनोलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड. काय करतोय पहा आपण याच्यामध्ये, लिसिस मीन्स ब्रेकिंग. अमोनियाचं काय करायचं, ब्रेकिंग करायचं आणि अल्किल हॅलाइड बरोबर आपण ट्रीट केलं. सिंपल सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे याच्यामध्ये. काय करतो आपण, अल्किल हॅलाइड इज हिटेड विथ अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ एक्सेस ऑफ अमोनिया. इट अंडरगो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इन विच हॅलोजन ॲटम इज रिप्लेस बाय अमाइनो ग्रुप. ओके, सिंपल सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे. एक जनरल रिएक्शन पाहू आपण. पहा आर एक्स, आपण काय पाहतोय, अमोनोलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड म्हणजे आर एक्स, अल्किल हॅलाइड. आपण चॅप्टरमध्ये पाहिलं अल्किल हॅलाइड, आणि तो कशाबरोबर ट्रीट करायचा, एक्सेस ऑफ अल्कोहोलिक अमोनिया NH3. कसला आहे, अल्कोहोलिक अमोनिया आहे, आणि एक्सेस घेतला आपण, त्याला जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं, आणि त्याला आपण काय करतोय, बॉईल करतोय. सो हियर वी आर गेटिंग द, हा जो एक्स आहे दॅट विल बी रिप्लेस बाय अमोनिया. ओके, सो दॅट विल फॉर्म RNH2. प्रायमरी अमाइन्स आर फॉर्म, प्रायमरी अमाइन्स. ओके, आणि टेम्परेचर 373 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आपण इथं मेंटेन करू, म्हणून आपण इथं काय केलं, याच्यावरती शो केलं आपण, हिटिंगचं सायन्स शो केलं. ओके, सो याच्यामध्ये ही झाली फर्स्ट मेथड, अमोनोलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड. पण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, हा जो प्रायमरी अमाइन फॉर्म झाला आहे, हा प्रायमरी अमाइन फर्दर रिॲक्ट होतो अल्किल हॅलाइड बरोबर. ओके, ही रिॲक्शन पुढं परत कंटिन्यू होते. पहा RNH2 प्लस RNH2 प्लस RX याच्याबरोबर फर्दर कंटिन्यू होते हिटिंगमध्ये, अँड दॅट विल फॉर्म R2NH. सेकंडरी अमाइन्स आर फॉर्म. परत हा सेकंडरी अमाइन्स काय करतो, R2NH प्लस अगेन अल्किल हॅलाइड बरोबर रिॲक्ट होतो, अँड दॅट विल फॉर्म R3N. टर्शरी अमाइन्स. ओके, सो या मेथडमध्ये प्रॉब्लेम काय, या मेथडमध्ये आपण प्रायमरी अमाइन प्रिपेअर करतो, पण रिॲक्शन काय होते, रिॲक्शन पुढे प्रोसीड होते. द रिॲक्शन प्रोसीड फर्दर, and
this is called ammonolysis of alkyl halide. Actually it is not suitable method, it is not suitable method, okay, because we are getting the mixture of product, which we are getting the mixture of product. Actually mixture of product ॲक्च्युली आपल्याला मेथड आहे प्रिपरेशन ऑफ अमाइन्स, पण इथं काय मिळतं आपल्याला प्रायमरी अमाइन पण मिळतं, सेकंडरी पण मिळतं, टर्शरी पण मिळतं, अँड विच इज व्हेरी डिफिकल्ट टू सेपरेट आउट. देअरफॉर दिस मेथड इज नॉट व्हेरी युजफुल फॉर द प्रिपरेशन ऑफ अमाइन्स, दो इट इज गिविंग mixture of amines, but it is very difficult to separate out. So here process of breaking of CX bond by ammonia. इथे काय करतोय आपण, CX बॉन्ड काय करतोय, ब्रेक करतोय. कोण ब्रेक करतोय, तर हा अमोनिया ब्रेक करतोय, and therefore this is called ammonolysis. Ammonolysis, breaking of CX bond by ammonia, breaking of CX bond of alkyl halide by ammonia, and this method is called as a ammonolysis. This method is known as a ammonolysis reaction. Okay, so actually फॉर्म होतो प्रोडक्ट पण युजफुल मेथड नाही, फॉर्म होतो प्रोडक्ट पण युजफुल मेथड नाही. ही जनरल रिॲक्शन पाहिली. आरच्या ऐवजी आपण इथं काय यूज करू शकतो, सपोज इथं C2H5Br आपण घेऊ शकतो, C2H5Br. तर इथं काय होईल, C2H5NH2 इथाइल अमाइन फॉर्म होईल, इथाइल अमाइन. परत C2H5NH2 बरोबर ट्रीट केलं आपण त्याला, तर डायइथाइल अमाइन फॉर्म होईल, आणि लास्ट जो केलं तर ट्रायइथाइलामाइन फॉर्म होईल. ओके, आणि फर्दर रिॲक्ट होतो टेट्राइथिलामाइन ब्रोमाइड, त्याचं सॉल्ट फॉर्म होईल. ओके, ॲक्च्युली दिस मेथड इज द फर्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ amine, that is the ammonolysis of alkyl halide. Breaking of CX bond by ammonia is called as ammonolysis. Here we are getting the mixture of product, therefore this method is not very useful for preparation of amines. Okay, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते पण युजफुल मेथड नाही. ठीक आहे, नेक्स्ट मेथड पाहतोय आपण, सेकंड मेथड, दॅट इज द रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड्स. पहिली आपण अमोलिसिस ऑफ अल्किल हायड्राइड पाहिले आपण. ओके, नेक्स्ट आहे सेकंड. समजले का, फर्स्ट मेथड इझी आहे, काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही जर केअरफुली पाहिलं तर पहिली मेथड पहा, C2H5Br प्लस NH3. ओके, NH3. तर काय होतं याच्यामध्ये, हा जो Br आहे, हा Br काय करतो, हायड्रोजन बरोबर कंबाईन होईल आणि तो HBr फॉर्म करतो. मग काय राहिलं, C2H5 आणि NH2, तर दॅट विल फॉर्म C2H5NH2. दिस इज फॉर्म प्रायमरी अमाइन्स. सो सिम्पल सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. म्हणजे काय होतात, दिस विल अटॅक हिअर अँड दिस विल ब्रेक दिस CBr बॉन्ड. ओके, आणि CBr बॉन्ड ब्रेक झाला की C2H5NH2चा फॉर्म होईल, बॉन्ड फॉर्म होतो त्याच्यामध्ये. ओके, ही झाली फर्स्ट मेथड आपली. सेकंड मेथड आहे रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड्स. सेकंड मेथड, reduction of नायट्रो कंपाऊंड्स. नायट्रो कंपाऊंडचं रिडक्शन आपल्याला पाहिजे, रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड्स. लेट्स सी रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड्स. ॲलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक नायट्रो कंपाऊंड्स कॅन बी रिड्यूस टू प्रायमरी अमाइन. ओके, फॉर एक्झाम्पल रिॲक्शन पहा, RNO2, aliphatic or aromatic nitro compound is reduced to the primary amines by using tin in presence of hydrochloric acid or iron in presence of hydrochloric acid or zinc in presence of hydrochloric acid. Okay, metal acid mixture, metal acid mixture. इथे एक तर टिन घेऊ शकतो आपण, आयन घेऊ शकतो किंवा झिंक घेऊ शकतो, और सिम्पली catalytic hydrogenation, hydrogen in presence of nickel, hydrogen in presence of platinum, hydrogen in presence of palladium, or lithium aluminum hydride आपण रिड्युसिंग एजंट इथं यूज करू शकतो. काय काय यूज करू शकतो आपण इथं, टिन इन प्रेझेन्स ऑफ HCl, आयर्न इन प्रेझेन्स ऑफ HCl, झिंक इन प्रेझेन्स ऑफ HCl. हे झाले तीन मेटल ॲसिड कॉम्प्लेक्स और मेटल ॲसिड मिक्सचर. ओके, मेटल ॲसिड मिक्सचर. इथं आपण हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ निकेल,
हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ प्लॅटिनम, हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ पॅलेडियम, हे कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन. और लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. 1 2 3 4 5 6 7 हे 7पैकी कोणताही एक यूज करू शकतो आपण आणि याचं रिडक्शन कॅरी आउट करू शकतो. ठीक आहे. लेट्स सी. इथं आपण टिन इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड घेऊ आपण +6 हायड्रोजन. ॲक्च्युली रिडक्शनमध्ये काय होतं, रिडक्शनमध्ये ॲडिशन ऑफ हायड्रोजन. टिन इन प्रेझेन्स ऑफ HCl. ओके, टिन इन प्रेझेन्स ऑफ HCl काय फॉर्म होईल याच्यामध्ये, RNH2 प्लस twice H2. Okay, so this is from nitro compounds. This is nitro compounds. Okay. Here so nitro compound is converted into the primary amines. Nitro compound into the primary amines. Okay, for example CH3 NO2, नायट्रोमिथेन जर घेतला तर नायट्रोमिथेनचं कन्वर्जन कशामध्ये होणार, CH3NH2. ओके, इट इज अ मिथाइल अमाइन. फेमस रिॲक्शन आहे ही, दॅट इज रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड्स. नायट्रो कंपाऊंड डायरेक्टली कशामध्ये होतो, प्रायमरी अमाइन्समध्ये कन्वर्ट होतो. नायट्रो कंपाऊंड इज डायरेक्टली टू द प्रायमरी अमाइन्स. ओके, सो इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रिॲक्शन. कोणतंही रिएजंट आपण याच्यामध्ये यूज करू शकतो. ठीक आहे. ही झाली सेकंड रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड्स. आता थर्ड आहे याच्यामध्ये, दॅट इज रिडक्शन ऑफ अल्किल सायनाइड. रिडक्शन ऑफ अल्किल सायनाइड. रिडक्शन ऑफ अल्किल सायनाइड. रिडक्शन ऑफ अल्किल सायनाइड. अल्किल सायनाइडचं रिडक्शन करायचं आपल्याला. प्रायमरी अमाइन्स कॅन बी ऑब्टेन बाय दिस रिॲक्शन ऑफ अल्किल सायनाइड विथ सोडियम अँड इथेनॉल. दिस रिॲक्शन इज नॉन ॲज अ मेंडिस रिडक्शन. ओके, पहा आता मेंडिस रिडक्शनमध्ये काय होतं, याच्यामध्ये काय करतो आपण, हा जो आपला अल्किल सायनाइड आहे is on reduction by sodium and ethanol gives primary amines. For example, हा आहे आपला RC ट्रिपल बॉन्ड N, हा झाला अल्किल सायनाइड प्लस 4 हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ सोडियम इन प्रेझेन्स ऑफ C2H5OH. सोडियम इन प्रेझेन्स ऑफ इथेनॉल. तर आपल्याला काय मिळतं याच्यामध्ये, RCH2NH2. प्रायमरी अमाइन्स आर फॉर्म अँड दिस रिॲक्शन इज नोन ॲज अ मेंडिस रिडक्शन. मेंडिस रिडक्शन इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. स्टार करायला मेजॉरिटीली याच्यावरती क्वेश्चन एक्झाममध्ये असतात. ओके, सो याच्यामध्ये हा जो काही कार्बन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन आहे याचं ब्रेकिंग होईल अँड दॅट विल फॉर्म कार्बन सिंगल बॉन्ड नायट्रोजन. ट्रिपल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्डमध्ये होईल आणि 4 हायड्रोजन ॲड होतील. 2 हायड्रोजन या कार्बनला ॲड होतील आणि 2 हायड्रोजन ह्या नायट्रोजनला ॲड होतील. दिस इज द ॲडिशन ऑफ हायड्रोजन. दिस इज कॉल्ड रिडक्शन ऑफ अल्किल सायनाइड्स, दॅट इज द अल्केन नायट्राइल्स. फॉर एक्झाम्पल इथं आपण ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिकचं एक्झाम्पल घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल पहा, सेम इजी रिॲक्शन आहे, याचंच एक्झाम्पल घेतो मी. CH3 पहा, CH3 C ट्रिपल बॉन्ड N, CH3 C ट्रिपल बॉन्ड N. काय झाला हा, मिथाइल सायनाइड प्लस याच्यामध्ये 4 हायड्रोजन आपण ॲड केले इन प्रेझेन्स ऑफ सोडियम, मेटल इन प्रेझेन्स ऑफ C2H5OH. काय होणार आहे याच्यामध्ये, CH3 ॲज इट इज आणि
या कार्बनला 2 हायड्रोजन, या नायट्रोजनला 2 हायड्रोजन, CH3 CH2 NH2 CH3 CH2 NH2. ओके, काय तयार झाला हा 1 2 इथाइल अमाइन. दिस विल फॉर्म इथाइल amines. Ethyl amines are formed product. Okay, so this is the aliphatic amines. Okay, आणि जर आपण फिनाइल ॲसिटोनायट्राइल जर घेतलं आपण फिनाइल रिंग, त्याला अटॅच CH2C ट्रिपल बॉन्ड N. दिस इज कॉल्ड फिनाइल acetonitrile. Okay, in presence of sodium, in presence of ethanol. Okay, काय प्रोडक्ट फॉर्म होतं याच्यामध्ये CH2 CH2 NH2 is formed. Okay, this is form phenyl ethylamine, beta phenyl ethyl amine is formed. Okay, so this is the reduction of alkyl cyanide. Reduction of alkyl cyanide. This reaction is called as a Mendes reduction. Okay, so 2 मेथड पाहिल्या आपण याच्यामध्ये, 3 मेथड पाहिल्या. पहिली आपण अमोनोलिसिसची पाहिली, that is the breaking of CX bond by the ammonia and form primary amines. Okay, that was the first, but that method is not very useful. सेकंड मेथड पाहिली रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड्स. इथं याच्यामध्ये आपण मेटल ॲसिड मिक्सचर घेतो आहे, किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड घेतो, किंवा सोडियम हायड्रोजन हायड्रोजन इन प्लेस ऑफ निकेल प्लॅटिनम पॅलेडियम आपण यूज करू शकतो ॲज अ रिड्युसिंग एजंट. आणि इथं नायट्रो कंपाऊंडचं कन्वर्जन प्रायमरी अमाइन्समध्ये होतं. ठीक आहे. आणि थर्ड मेथड पाहिली आपण, दॅट इज रिडक्शन ऑफ अल्किल सायनाइड. आत्ताची जी पाहिली दॅट इज कॉल्ड मेंडेस रिडक्शन. सो हिअर सोडियम इन प्रेझेन्स ऑफ इथेनॉल आपण काय केलं, जो प्रोडक्ट फॉर्म होतो त्याच्यामध्ये. सो दिस इज द लास्ट मेथड, थर्ड मेथड इन दिस लेक्चर. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण पुढच्या मेथड घेणार, रिडक्शन ऑफ अमाइड्स आणि गॅब्रियल थॅलेमाइड सिंथेसिस. ओके, थँक्यू.